ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली कविता आहे हाच आदर्श असे आजचा। ह्या विषयावर आज आपण चिंतन करणार आहोत। हाच आदर्श असे आजचा। मार्गावरती चालत रहा साधका, करू नको तू घाई, विचारपूर्वक मार्ग निवड, मग भीतीचे कारण नाही, मग भीतीचे कारण नाही। जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा सुरुवातीला आपल्याला प्रवास हळूहळू करावा लागतो। हे कधीकधी साधकाला कळत नाही। दीक्षा घेतल्यानंतर किंवा काही पुस्तकं वाचल्यानंतर तो उतावीळ होतो। त्याला वाटते की आपलं ध्येय आपण लगेच प्राप्त केलं पाहिजे, 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्येच आपलं ध्येय प्राप्त करून घेतलं पाहिजे। पण हे एवढं सोपं नाही आहे। आपल्या अचेतन मनामध्ये इतक्या जन्माचे संस्कार आहे, ते आपण एकदम काढून टाकू शकत नाही। आणि एकतर मार्ग नवीन आहे आणि नवीन मार्ग असल्यामुळे सुरुवातीला त्रास होतो। म्हणून कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नये। अति तेथे माती। तुम्ही सुरुवातीला जर 8-10 तास ध्यान करायला लागले तर शरीरावर प्रतिक्रिया होतील। तुमचं डोकं दुखायला लागेल, तुमचं अंग कापायला लागेल, कंप होईल शरीरामध्ये, तुम्ही बसू शकणार नाही, तुमचं मन गोंधळून जाईल। म्हणजे बघा, ह्या सगळ्या प्रतिक्रिया होतात। म्हणून साधकानं सुरुवातीला कधीच घाई करू नये, हळूहळू प्रवास करावा। तर दीक्षा घेतली असेल, सुरुवातीला तुम्ही 1000 वेळा जप करा, मग 1 महिन्यानंतर 2000 वेळा करा। अशी हळूहळू तुमची वेळ वाढवत जा। जसं एखाद्याला एव्हरेस्टला जायचं असेल तर त्याला पहिले बेस कॅम्पवर राहावं लागतं, त्याला बॉडी ॲक्लिमेटाईज करावी लागते, त्या वातावरणाशी जुळून घ्यावं लागतं। तो एकदम जाऊ शकत नाही, त्यासाठी ट्रेनिंग असतं। तसं साधकांनासुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण साधक आहोत, पण आपण बुद्धिमान पाहिजे। जर आपण बुद्धिमान नसू, आपल्या शरीरावर प्रतिक्रिया होत आहे, आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि त्याचे परिणाम भयंकर होतात। आपण साधना करायला सुरुवात केली, डोकं खूप दुखायला लागलं, आपण साधना कमी केली पाहिजे। आपण जर ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर एखाद्या वेळेस मनुष्य पागलसुद्धा होऊ शकतो। बरेच साधक पागल होतात, त्यांचं मानसिक संतुलन बिघडतं किंवा त्यांचं संसाराकडे दुर्लक्ष होतं, त्यांना आजार जडतात। तेव्हा ह्या गोष्टी साधकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण साधक आहोत, पण आपल्याला मार्गावर हळूहळू जायचं आहे, पण मात्र थांबायचे नाही, चालतच जायचं आहे। तुम्ही प्रवास हळू करा, पण नियमित करा। म्हणून हा विचार जर आपण केला तर आपण घाई करणार नाही। बरेचदा घाई केल्यामुळे काय होतं की आपण साधना सोडून देतो। जेव्हा आपल्यावर रिॲक्शन व्हायला लागतात तेव्हा आपल्याला वाटते की बाबा ह्या साधनेमुळे तर आपल्याला खूप आजार होतात, मग साधना न केलेलीच बरी। म्हणजे शेवटी उपयोग काय झाला? तुम्ही मध्येच थांबले, तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचू शकले नाही। म्हणून घाई करून कोणतंही काम होत नाही, हळूहळू गेलं पाहिजे। जर आपण हळूहळू आपल्या मार्गावर आज जर जात राहिलो तर एक दिवस आपण ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू। पण जर अतिरेक केला, खूप घाई केली तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात आणि शेवटी आपल्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात, प्रतिक्रिया होऊ शकतात।
म्हणून साधकानं हळूहळू गेलं पाहिजे. मार्गावरती चालत राहा, साधका करू नको तू घाई. विचारपूर्वक मार्ग निवड, मग भीतीचे कारण नाही. आणि आपला मार्ग आपण विचारपूर्वक निवडला पाहिजे. कारण आपलं ध्येय जरी एक असेल, ईश्वरलाभ करणं किंवा आत्मज्ञान प्राप्त करणं हे ध्येय आहे, पण त्या ध्येयाकडे जाणारे मार्ग वेगवेगळे आहे. आपण कोणत्या मार्गाचं अधिकारी आहोत, कोणता मार्ग आपल्यासाठी सोपा आहे, हा आपण विचार केला पाहिजे. आपण इतरांचं अनुसरण करू नये. अरे तो तर 10 घंटे ध्यान करतो, मग मी केलं तर काय होणार आहे? तसं नाही आहे. तुम्हाला पहिले तयारी करावी लागेल, ब्रह्मचर्याचं पालन करावं लागेल, सत्य बोलावं लागेल, नैतिक जीवन जगावं लागेल, तुमची शक्ती वाढवावी लागेल. मग तुमची शक्ती वाढल्यानंतर तुम्ही करू शकता. आता जे लोक 8-8, 10-10 तास ध्यान करतात, कदाचित त्यांनी पूर्वी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या असतील, या जन्मात नाही तर मागच्या जन्मात त्यांनी केलेल्या असतील. तेव्हा एकदम होत नाही. हे मन हळूहळूच पवित्र होत असते. त्यामुळे कसल्याही गोष्टीची घाई करू नका आणि तुमचा मार्ग निवडा. आपण कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे, थोडा वेळ लागला तरी हरकत नाही, पण आपली मानसिकता आपण बघितली पाहिजे. आता बघा, स्वामी ब्रह्मानंदजी आणि स्वामी विवेकानंदजी, राखाल आणि नरेंद्र, ह्या दोघांचे भाव वेगळे होते, पण दोघंही ब्राह्मसमाजाचे सदस्य होते. आता ब्राह्मसमाजाचं सदस्य जर पत्करलं असेल तर लिहून द्यावं लागते की मी साकार मूर्तीची पूजा करणार नाही. त्यांचा ईश्वर कसा आहे? निराकार, सगुण. सगुण निराकाराची ते उपासना करायचे. आता स्वामी विवेकानंदांचा भाव अद्वैत होता, निर्गुण निराकाराचे ते उपासक होते, त्यांना ते स्वाभाविक होतं. पण राखाल महाराजांचा भाव सगुण साकाराचा होता. त्यांच्यामध्ये भक्ती होती, त्यांच्यामध्ये इमोशन होते, तरी त्यांनी ब्राह्मसमाजाचं सदस्य पत्करलं, पण त्यांना ते जमू शकलं नाही. जेव्हा दोघेही ठाकूरांकडे आले तेव्हा राखाल महाराज कालीच्या मंदिरात जाऊन प्रणाम करायचा. एक दिवस नरेंद्राने बघितलं आणि राखालला खूप त्याने झाडलं. अरे म्हणे, राखाल, हे तू काय करतो आहे? तू लिहून दिलेलं आहे की साकार मूर्तीच्या समोर तू मस्तक टेकणार नाही, आणि आज तू मूर्तीसमोर मस्तक टेकलेलं आहे. तू सत्याचं पालन केलेलं नाही. तेव्हा भगवान श्री रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा, त्याला असं काही तू सांगू नको. तुझा भाव वेगळा आहे, त्याचा भाव वेगळा आहे. तो ह्या भावाचा अधिकारी नाही, तो भक्त आहे, तो सगुण साकाराचा उपासक आहे. तेव्हा त्याला काहीही बोलू नको. म्हणजे बघा, भगवान श्री रामकृष्णांनी ओळखलं की दोघांचे भाव वेगवेगळे आहे. आता आपल्याला स्वतःला ओळखायचं आहे की आपला भाव कोणता आहे. जर आपल्यामध्ये भक्ती असेल, आपल्या हृदयामध्ये प्रेम असेल, तर आपण सगुण साकाराचा आधार घेऊन पुढे गेलो पाहिजे. आता जे वेदांतवादी आहे, जे निर्गुण निराकाराचे उपासक आहे, तोतापुरीसारखे, त्यांच्यासाठी तो मार्ग वेगळा आहे आणि तो मार्ग त्यांना सोपा आहे. पण जे सगुण साकाराचे उपासक आहे, त्यांनी इतरांचं अनुसरण करू नये. म्हणून पहिले आपली मानसिकता ओळखली पाहिजे. आपली मानसिकता ओळखून मग त्या भावाप्रमाणे आपण साधना केली पाहिजे. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुम्ही जाणार शेवटी एकाच ठिकाणी. पण आपली कॅपॅसिटी, आपला भाव, आपली मानसिकता, हे सगळं आपल्याला बघावं लागतं. नुसतं आपण पुस्तकं वाचून आणि इतरांचं अनुसरण करून आणि व्याख्यानं ऐकून आपला मार्ग ठरवू शकत नाही. बरेचदा लोक जातात, विपश्यना आहे, बाकी असे कितीतरी कोर्सेस आहे. आता त्यांची तेवढी कॅपॅसिटी नसते. 15 दिवस मौन राहू शकत नाही आणि 5-6 दिवसामध्येच ते तिथून पळून येतात, टिकू शकत नाही. कारण त्यांनी विचार केला नाही की 15 दिवस मौन राहणं आपल्याला शक्य होणार नाही. पण इतर लोक करत आहे, आपणही करायचं, ते करण्याचा प्रयत्न करतात, पण मात्र 15 दिवस ते तिथे टिकू शकत नाही.
कारण स्वतःच्या शक्तीचा विचारच केला नाही. इतर करतात म्हणून आपणही करायचं, इतर 8 घंटे ध्यान करतात आपणही करायचं, असं आपण कधीच करू नये. आपला भाव ओळखावा, आपलं सामर्थ्य ओळखावं, त्यानुसार आपला मार्ग निवडावा आणि मग प्रवास करत राहावा, हळूहळू करत राहावा. जसं आपलं सामर्थ्य वाढेल त्या प्रकारे आपण मग आपली साधना वाढवू शकतो. कारण साधना करताना आपल्या मेंदूमध्ये एक नाडी तयार होते, ती सुरुवातीला नसते. नवीन नाडी सुरू होते तेव्हा डोक्यामध्ये आपल्याला वेदना होतात. थोड्याफार वेदना झाल्या तरी आपण सहन करायच्या, पण जर जास्तच वेदना होत असेल तर आपण आपलं ध्यान कमी करायचं. गुरु हेच सांगत असतो. गुरु शिष्यावर लक्ष ठेवतो, तो काय करतो कसा करतो त्यानुसार गुरु त्याला मार्गदर्शन करतो. आता इथे आपणच आपल्याला आपलं गुरु व्हायचं आहे, आपलं सामर्थ्य ओळखायचं आहे. आतून भगवंत तुम्हाला मार्गदर्शन करेलच, पण त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. निष्ठा असेल जेथे आपुली, तेची वाचत ऐकत जावे. मनाचा गोंधळ करू नये, इतर वाचन श्रवण टाळावे, इतर वाचन श्रवण टाळावे. आता ज्या ठिकाणी आपली निष्ठा आहे त्या गोष्टीबद्दलच आपण वाचन आणि श्रवण करावं. कारण सुरुवातीला आपली निष्ठा पक्की होणं आवश्यक आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की जेव्हा रोपटं लहान असतं तेव्हा त्याला कुंपण करावं लागतं, त्याचं रक्षण करावं लागतं. मोठं झाल्यावर मग काही प्रॉब्लेम नाही, मग तुम्ही त्याला हत्ती पण बांधू शकता. म्हणून सुरुवातीला जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो, आपण गुरुकडून दीक्षा घेतो, आपण मार्ग निश्चित करतो. आता तिथे आपली निष्ठा पक्की झाली पाहिजे. तर समजा तुम्ही भगवान श्री रामकृष्णांचा मंत्र घेतला असेल, तेव्हा भगवान श्री रामकृष्णांविषयी, विवेकानंदांविषयी, माताजींविषयी संपूर्ण ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. वचनामृत वाचलं पाहिजे, कम्प्लीट वर्क्स वाचलं पाहिजे आणि तुमचा भाव पक्का केला पाहिजे. तुमची निष्ठा दृढ केली पाहिजे. आणि एकदा तुमची निष्ठा दृढ झाली की मग तुम्हाला काहीच भीतीचं कारण नाही. पण बरेचदा काय होतं, साधक सुरुवातीलाच खूप वाचतो आणि खूप ऐकतो. आज यूट्यूबमुळे तर एवढं काही अवेलेबल आहे. तो रमण महर्षीची पुस्तकं वाचतो, रमण महर्षीची व्याख्यानं ऐकतो, जिड्डू कृष्णमूर्तीचे ऐकतो, ओशोची व्याख्यानं ऐकतो. असे कितीतरी प्रकारचे व्याख्यानं तो ऐकतो आणि त्याच्या मनाचा गोंधळ होतो. कारण निष्ठा पक्की नाही आहे. निष्ठा पक्की झाल्यावर मग तुमच्या मनाचा गोंधळ उरणार नाही. पण अजून तुमची निष्ठाच नाही, तेव्हा तुम्हाला वाटते की ह्यापेक्षा दुसरं चांगलं असेल, त्यापेक्षा दुसरं चांगलं असेल. म्हणून आपण एका ठिकाणी कुठेही टिकूच शकत नाही. भगवान श्री रामकृष्ण म्हणाले की तुम्हाला जर पाणी पाहिजे असेल तर विहीर तुम्ही एका ठिकाणी खोदा. तुम्ही इथे 10 फूट, तिथे 10 फूट, तिथे 10 फूट खोदली, तुम्ही 10 ठिकाणी खोदलं तरी तुम्हाला पाणी लागणार नाही. पण एका ठिकाणी 100 फूट खोदा, तुम्हाला पाणी लागेल. सुरुवातीला ही निष्ठा पक्की पाहिजे की भगवंताचे नामरूप जरी वेगळे असले तरी तो एकच आहे, तो चैतन्य स्वरूप आहे, त्याला कोणत्या नावाने आपण बोलावू शकतो. ही निष्ठा जोपर्यंत आपली दृढ होत नाही तोपर्यंत आपण बाकी इतर गोष्टी वाचण्याचा आणि ऐकण्याचा प्रयत्न करू नये. कारण त्यामुळे आपल्या मनाचा गोंधळ उडतो आणि मग धड हेही होत नाही आणि धड तेही होत नाही. असं कधी व्हायला नको. बघा हनुमानजी काय म्हणतात, श्रीनाथे जानकीनाथे अभेद परमात्मने तथापि मम सर्वस्व राम कमललोचन. मला माहीत आहे की विष्णू आणि राम दोनही एकच आहेत, तरी पण माझी रामावरती श्रद्धा आहे, रामावरतीच निष्ठा आहे. त्यांची निष्ठा आता पक्की झालेली आहे. त्यांना माहीत आहे की जो राम आहे तोच कृष्ण आहे, तरी ते म्हणतात की माझी रामावरती निष्ठा जास्त आहे. त्या समर्थ रामदास स्वामी बघा, ते जेव्हा पंढरपूरला गेले, येथे कारे उभा श्रीरामा. आता तिथे ते विठ्ठलामध्ये रामाला बघतात, इथे कारे उभा तू राम श्रीरामा. म्हणजे त्यांच्या दृष्टीनं विठ्ठल आणि राम काही वेगळे नाही आहे. त्यांना माहिती आहे
की जो विठ्ठल आहे तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच शिव आहे, तो एकच आहे. पण ही निष्ठा त्यांची पक्की झालेली आहे. त्यांची रामावरची निष्ठा पक्की झाली म्हणून ते सगळ्याकडे राम या दृष्टीनेच बघतात. जेव्हा दृष्टी आपली निष्ठा पक्की होते की भगवान श्री रामकृष्णावर निष्ठा पक्की झाली, तुम्ही कुठेही जा तुम्हाला तिथे भगवान श्री रामकृष्णच दिसेल. त्या मूर्तीमध्ये भगवान श्री रामकृष्णच दिसेल, कारण ते कोणतेही रूप धारण करू शकतात. एकदा काशीला स्वामी विज्ञानानंद महाराज यांना एकदा शिवाचं दर्शन झालं. त्याने बघितलं काशीला की साक्षात शिवसमोर उभा आहे आणि काही वेळानंतर ते शिवाची मूर्ती गायब झाली आणि त्या ठिकाणी भगवान श्री रामकृष्ण उभे दिसले आणि हसत आहे. म्हणजे बघा, जो शिव आहे तोच रामकृष्ण आहे, पण रामकृष्णांवर त्यांची निष्ठा होती. ते म्हणाले की मला माझ्या गुरुचं कार्य करायचं आहे, इतक्या लवकर मी काही जाणार नाही. म्हणून जोपर्यंत आपली निष्ठा पक्की होत नाही तोपर्यंत बाकी इतर वाचणं आणि ऐकणं सोडून द्यावं. एकदा निष्ठा पक्की झाली, एकदा खुंट चांगला पकडून ठेवला, मग तुम्ही काहीही वाचा, काही परिणाम होणार नाही. पण सुरुवातीला जर तुम्ही हे सगळं काही वाचायला लागले आणि एका ठिकाणी तुमची श्रद्धा नाही तर तुम्ही कुठेही टिकू शकणार नाही आणि कोणत्याही मार्गामध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. कारण तुम्ही उत्सुकतेपोटी काही दिवस हे कराल, काही दिवस ते कराल, काही दिवस ते कराल, कोणत्याही एका मार्गाने तुम्ही जाणार नाही. काही दिवस विपश्यना केलं, काही दिवस सुदर्शन क्रिया केली, काही दिवस ट्रान्संडेंटल ध्यान केलं, काही दिवस राजयोगाचं ध्यान केलं, काही दिवस ब्रह्मकुमारीचं ध्यान केलं, काही दिवस वेदांतावर ध्यान केलं. हे अशा प्रकारे जर तुम्ही सगळं काही करत राहिले तर तुम्ही पुढे जाणारच नाही. मार्ग अनेक आहे आणि सगळेच मार्ग उत्तम आहे, पण आपल्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे तो निवडून मग आपण त्याला चिकटून राहिलं पाहिजे. मग धरसोड करू नये. कुणी कितीही सांगितलं तरी आपण आपल्या मार्गापासून कधीच विचलित होऊ नये. तुमचं कितीही चांगलं असेल, बरेचदा लोक म्हणतात अरे ह्या मंत्रापेक्षा तो मंत्र पॉवरफुल आहे, त्या मंत्रापेक्षा तो मंत्र पॉवरफुल आहे. लोकांनी कितीही जरी तुमचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न केला तरी तुमची निष्ठा सोडू नका. घट्ट पकडून ठेवा. कसंही असो माझा आहे, माझी आई कशीही असो शेवटी ती माझी आई आहे. तिच्यामध्ये कमतरता असेल तरी शेवटी माझी आईच आहे. हा भाव आपल्या मनामध्ये नेहमी आपण कायम ठेवला पाहिजे. गोंधळून जाऊ नका कशाने, जे धरले तेची धरुनी ठेवा. साधनेसाठी आवश्यक जे, तेवढीच माहिती मिळवा, तेवढीच माहिती मिळवा. जे तुम्ही जे एकदा धरलं तेच पक्क धरून ठेवा आणि त्या मार्गावरची साधना कशा प्रकारे केली पाहिजे ह्याबद्दल माहिती काढून घ्या, ह्याबद्दल माहिती करून घ्या. तुम्ही भगवान श्री रामकृष्णांचं जीवन वाचा, स्वामीजींचं जीवन वाचा. त्यांनी कशा प्रकारे साधना केल्या, कोणकोणत्या साधना केल्या आणि शेवटी त्यांना काय काय दर्शनं झाली हे सगळं जाणून घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्गाचं ज्ञान राहील. भगवान श्री रामकृष्णांनी दाखवलेला मार्ग तुम्हाला चांगल्या प्रकारे कळेल आणि तुम्हाला कळेल की हाच मार्ग आपल्यासाठी सोपा आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की कलियुगामध्ये नारदीय भक्ती, कलियुगात नारदीय भक्ती सोपी आहे. म्हणून जेव्हा तुम्ही त्या मार्गाविषयी जाणून घेता, तुमच्या इष्टाविषयी जाणून घेता, तेव्हा मग तुमच्या मनाचा गोंधळ होत नाही. मग तुम्ही त्या मार्गाने नियमित सतत जात राहता. गोंधळून जाऊ नका कशाने, जे धरले तेच धरून ठेवा. तुम्ही एकदा जे धरलं असेल ते पक्क धरून ठेवा, त्यामध्ये दोष बघू नका. कधी गोंधळून जाऊ नका. असा कधी विचार करू नका की माझ्या देवापेक्षा दुसरा देव पॉवरफुल आहे. तुमची ज्यावर श्रद्धा असेल, समजा भगवान श्री रामकृष्ण ते सर्व समर्थ आहे, ते तुम्हाला कोणत्याही रूपामध्ये दर्शन देऊ शकतात. श्री रामकृष्णांनी मथुरबाबूला कालिया आणि शिव या रूपामध्ये दर्शन दिलं, तर रामचंद्र दत्तांना कृष्णाच्या रूपामध्ये दर्शन दिलं.
आणि भैरवी ब्राह्मणी होती, तिला रामाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. तर गोपालची आई होती, तिला कृष्णाच्या रूपामध्ये दर्शन दिलं. म्हणजे भगवान श्री रामकृष्ण कोणतंही रूप घेण्यास समर्थ आहे, कारण ते तर ब्रह्म आहे. निरंजनम नित्यम अनंत रूपम. त्या ब्रह्माला कोणतंही रूप घेणं शक्य आहे. म्हणून इथे आपल्या मनाचा गोंधळ उडू द्यायचा नाही. गोंधळून जाऊ नका कशाने. जे धरले तेच धरून ठेवा. तुम्ही जर एकाला धरलं असेल त्याला पक्कं धरून ठेवा. तो तुम्हाला सगळं काही देण्यास समर्थ आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही ज्याची उपासना करता, जे तुमचं इष्ट आहे, ते इष्ट तुम्हाला सगळं काही देण्यास समर्थ आहे. असा विचार करू नका की याच्यापेक्षा दुसरं काहीतरी श्रेष्ठ असेल आणि इथे आपली इच्छा पूर्ण होत नाही, दुसरीकडे गेलं तर इच्छा पूर्ण होईल. असा विचार मनातून संपूर्णपणे काढून टाका. तुम्हाला जे पाहिजे ते भगवंत देऊ शकतो तर कल्पतरू आहे, पण तुमच्यासाठी काय चांगलं आहे, कशामध्ये तुमचं कल्याण आहे, हेच तो तुम्हाला देईल. तुम्हाला तर सगळं पाहिजे, पण जर ते तुमच्यासाठी योग्य नसेल तर भगवंत देणार नाही. म्हणून असा विचार करू नका की दुसरीकडे गेलं तर आपल्याला मिळेल आणि इथे काही मिळणार नाही, असा विचार सोडून द्या. गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवून भक्तिपूर्वक साधना करा. प्रभुचरणी समर्पण करूनी अहंकाराचा त्याग करा. अहंकाराचा त्याग करा. गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवून भक्तिपूर्वक साधना करा. इथे दोन गोष्टी आहे. एक आहे गुरु आणि दुसरा आहे ईश्वर. तेव्हा गुरुने जे सांगितलेलं आहे ते तुमच्यासाठी वेदवाक्य आहे. तुम्ही स्वतःचं डोकं लावू नका. स्वतःच्या इच्छेप्रमाणे करण्याचा प्रयत्न करू नका. गुरुने तुम्हाला जे करायला सांगितलं त्या प्रकारेच साधना करा. स्वतःचं डोकं लावून स्वतः पुस्तकं वाचून साधना करण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजे गुरुवाक्यावर विश्वास पाहिजे. याला श्रद्धा म्हटलं आहे. विवेक चूडामणीमध्ये शंकराचार्य म्हणतात, शास्त्रस्य गुरुवाक्यस्य सत्यबुद्ध्या अवधारयन सा श्रद्धा कथिता यद्भी यया वस्तू उपलभ्यते. शंकराचार्य म्हणतात की गुरुवाक्यावर विश्वास आणि शास्त्रावर विश्वास, की गुरुने जे सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये जे लिहिलेलं आहे ते 100% सत्य आहे, असा आपला पक्का विश्वास पाहिजे. तिथे मनामध्ये कुठेही संदेह निर्माण होता कामा नये. आपल्याला गुरु मिळाला, आपलं हे केवढं भाग्य. सहज आपल्याला गुरु मिळतो म्हणून आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. जेव्हा गुरुसाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात तेव्हा महत्त्व कळतं. आता बघा, शंकराचार्य कालडीवरून ओंकारेश्वरपर्यंत चालत गेले. कशासाठी? गुरुच्या शोधासाठी. तेव्हा तिथे त्यांना गोविंदपाद मिळाले, म्हणून त्यांना गुरुचं महत्त्व कळलं. आपला सहज गुरु मिळतो म्हणून आपला विश्वास राहत नाही. म्हणून इथे गुरुच्या वाक्यावर आपला विश्वास ठेवला पाहिजे. बघा, कबीरदास बघा, कबीरदासांना माहिती होते की स्वामी रामानंद हे महान संत आहे, याने भगवान लाभ केलेला आहे. असे जर गुरु आपल्याला मिळाले तर आपलं केवढं भाग्य. पण ते होते मुस्लिम आणि रामानंद होते ब्राह्मण. आता आपल्याला असा गुरु मिळेल कसा? पण आपल्याला तर अशा प्रकारचा गुरु पाहिजे. मग त्यांनी एक योजना आखली. दररोज सकाळी पहाटे स्वामी रामानंद वाराणसीला गंगास्नान करायला जायचे आणि गंगास्नान करून परत यायचे. एक दिवस कबीरदासजी त्या गंगेच्या घाटावर एका पायरीवर झोपून राहिले आणि जेव्हा रामानंदजी येत होते तेव्हा त्यांच्या पायाचा कबीरदासांना स्पर्श झाला. कबीरदासा शरीराला स्पर्श झाल्याबरोबर रामानंद म्हणाले, राम 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 राम. आणि तेव्हा कबीरदासजी हात जोडून उभे राहिले. म्हणजे गुरुदेव, आज मला तुमच्याकडून मंत्र मिळाला. तुम्ही राम राम म्हणाले, तोच माझा मंत्र, आणि आजपासून तुम्हीच माझे गुरु.
म्हणजे बघा गुरुवाक्यावर किती विश्वास. शेवटी रामानंदाने त्यांचा स्वीकार केला आणि ते संत कबीर झाले, किती महान झाले. म्हणजे बघा गुरुवाक्यावर विश्वास पाहिजे. गुरुने जो मंत्र दिला त्यावर आपला विश्वास पाहिजे, गुरुवर विश्वास पाहिजे आणि शेवटी भगवंतावर पण विश्वास पाहिजे की आपल्याला गुरुनी अमोल रत्न दिलेलं आहे. भगवंताचं नाव मला मिळालेलं आहे. गुरुबिन कौन बताबे बाटा, गुरुशिवाय कोण मला मार्ग दाखवणार. हे सगळं संतांनी आपल्याला सांगितलं आहे की गुरुचं जीवनामध्ये किती महत्त्व आहे. म्हणून गुरुवाक्यावर विश्वास ठेवायचा. गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवून भक्तिपूर्वक साधना करा. साधना करा पण त्यामध्ये भक्तीसुद्धा पाहिजे, नाहीतर आपली साधना कशी होते, यंत्रवत होते. म्हणून पतंजली त्यांच्या योगसूत्रात म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. इथे पतंजली म्हणतात की तुम्ही दीर्घकाळ साधना केली पाहिजे. सतू दीर्घकाल, 1 वर्ष 2 वर्ष नाही, आयुष्यभर. नैरंतर्य, सतत, एक दिवससुद्धा गॅप पडू द्यायची नाही आणि श्रद्धापूर्वक करायला पाहिजे. सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. तेव्हा श्रद्धापूर्वक साधना केली तर तुमचं मन स्थिर होईल आणि तुम्हाला भगवंताचं दर्शन होईल. तर इथे श्रद्धापूर्वक साधना करायला पाहिजे. आपली साधना जर यंत्रवत होत असेल तर त्या साधनेमुळे काहीच फायदा होणार नाही. आपण भगवंताला व्याकुळ होऊन आळवलं पाहिजे. जेव्हा आपण ध्यान करतो, भजन करतो, प्रार्थना करतो तेव्हा भगवंताला आपलं समजून आळवलं पाहिजे. तिथे मन प्राण देऊन भगवंतासाठी रडलं पाहिजे. नाहीतर आपण साधना करतो पण ती मेकॅनिक होते आणि त्यामुळे काहीही आपल्याला मिळत नाही. म्हणून भक्तिपूर्वक साधना करा. प्रभुचरणी समर्पण करुनी अहंकाराचा त्याग करा. जे स्वतःला भगवंताच्या चरणी समर्पित करा. तुम्ही जे काही करता ते सगळं तुम्ही भगवंतासाठी करता. हे जग भगवंताचं आहे. तेव्हा ह्या जगामध्ये तुम्ही आहात आणि भगवंताने जे कार्य तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही करत आहात. म्हणजेच तुम्ही कर्म करा पण अहंकार सोडून कर्म करा. जशी प्रभूची इच्छा. भगवंत माझ्याकडून जे करून घेईल ते मी करेल. सारा जीवन चरण समर्पण. रामजी मैं नहीं हूँ मेरा, जो करना सो कर ले मुझसे, दास सदा हूँ मैं तेरा. भगवंता मी तुझा दास आहे. तुला माझ्याकडून काय करून घ्यायचे आहे ते करून घे. मी नाही तूच आहे. भगवान श्री रामकृष्ण गाणं म्हणायचे, सकली तुम्हारी इच्छा. सगळी इच्छा आई तुझी आहे पण लोक म्हणतात की मी करतो मी करतो मी करतो. सकली तुम्हारी इच्छा इच्छामयी तारा तुम्ही, तोमार कर्म तुम्ही करो मा, लोके बोले करी आम्ही. आई तुझं काम तूच करते पण लोक म्हणतात की मी करतो मी करतो मी करतो. तेव्हा अहंकार पूर्णपणे सोडला पाहिजे. गीतेमध्ये भगवंत म्हणतात, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. इथे भगवंत म्हणतात की अर्जुना सगळं काही सोडून दे, सर्व धर्मान परित्यज्य आणि मलाच शरणागत हो. मामेकम शरणं व्रज, मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करेल. इथे भगवंत म्हणतात की मी तुला सगळ्या पापापासून मुक्त करेल. कंडिशन काय आहे की करता पण सोडून दे. मी करणार आहे मी करणार आहे हा भाव सोडून दे. भगवंतच करत आहे. आपल्या माध्यमातून भगवंतच त्यांचं कार्य करून घेत आहे. आपण फक्त निमित्त मात्रम भवसव्य साची. आपण केवळ निमित्त आहो, आपण करता नाही. म्हणून हा कर्ता भाव आपण सोडून दिला पाहिजे. जे आपण अहंकार सोडून भगवंताला संपूर्ण शरणागत होऊन जर जगामध्ये राहिलो, जगामध्ये कर्म केले तर आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि शेवटी विवेकानंद आले जगती करण्या समन्वय योगांचा,
त्रिकालदर्शी स्वामीजींनी दाखविला मार्ग मुक्तीचा. तेव्हा आजच्या युगामध्ये स्वामी विवेकानंद आले आणि त्यांनी आपल्याला मुक्तीचा एक नवीन मार्ग दाखवला. कारण बघा, आपल्यामध्ये एक भाव कोणताही असतो. कोणाकडे इमोशन असेल, कोणाकडे बुद्धी असेल, कोणाकडे कॉन्टम्प्लेशन असेल, काही ना काही असते. पण स्वामीजी काय म्हणतात की जर आपल्याकडे 4 फॅकल्टी आहे, आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे हृदय आहे, आपल्याकडे मन आहे आणि आपल्याकडे शरीर आहे, इंद्रिय आहे, एनर्जी आहे, ह्या 4 फॅकल्टी आपल्यामध्ये आहे आणि ह्या 4ही फॅकल्टींचा उपयोग करून आपल्याला आध्यात्मिक व्हायचं आहे, आपलं ध्येय गाठायचं आहे. म्हणून ह्या 4ही योगांचा समन्वय करा. त्यामध्ये एक योग राहीलच प्रमुख, जी तुमची मानसिकता आहे तो प्रमुख राहील, पण बाकी योगांकडे दुर्लक्ष करू नका. म्हणजे तुम्हाला मन दिलेलं आहे, त्या मनाला कंट्रोल करण्यासाठी ध्यान करा. त्याला म्हटलं आहे राजयोग. तुमच्या शरीरामध्ये एनर्जी आहे, शक्ती आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे, तर मग तुम्ही निष्काम कर्म करा, भगवंताचं कर्म करा, इतरांची सेवा करा, लोकांवर उपकार करा. तो सुद्धा एक मार्ग आहे, कर्मयोग. तुमच्याकडे हृदय आहे, तुमच्या हृदयामध्ये प्रेम आहे, प्रेम कसं करावं हे तुम्हाला माहिती आहे, मग भगवंतावर प्रेम करा. तुम्हाला जर प्रेमच करायचं तर भगवंतावर प्रेम करा. तो झाला भक्तिमार्ग. आणि तुमच्याकडे बुद्धी आहे, नेहमी तुम्ही तर्कवितर्क करता, वादविवाद करता, तर बुद्धी आहे, तर त्या बुद्धीच्या माध्यमातून वेदांताची तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला म्हटलं आहे ज्ञानमार्ग. तिथे विवेक आणा की हे जग अनित्य आणि ब्रह्मसत्य, ब्रह्मसत्य जगन्मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरः. तर हा विवेक करा बुद्धीमध्ये. हे जग अनित्य आहे, ब्रह्मसत्य आहे, आणि जे अनित्य आहे ते सोडून द्या, जे नित्य आहे त्यासाठी साधना करा, ते प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करा. म्हणून आजच्या युगामध्ये स्वामीजींनी ह्या 4ही योगांचा सुंदर समन्वय केलेला आहे. तुम्ही बघा, त्यांनी जे रामकृष्ण मठाचं चिन्ह केलेलं आहे, बौद्धचिन्ह, त्यामध्ये साप आहे, ते राजयोगाचं प्रतीक आहे, ती कुंडलिनी आहे. समुद्राच्या लाटा आहे, ते कर्मयोगाचं प्रतीक आहे. कमळाचं फूल आहे, ते भक्तियोगाचं प्रतीक आहे. आणि उगवता सूर्य आहे, ते ज्ञानयोगाचं प्रतीक आहे. आणि मध्ये हंस आहे, ते आपलं आत्मस्वरूप आहे. तेव्हा ह्या 4ही योगांचा उपयोग करून तुम्ही तुमचं स्वतःचं आत्मस्वरूप जाणून घ्या, हे स्वामीजींनी सांगितलं आहे. आणि हाच आजच्या युगाचा आदर्श आहे. तुमच्यामध्ये कोणताही एक भाव असेल तो थोडा डॉमिनेट राहील, पण इतर योगांकडे मात्र दुर्लक्ष करू नका. कारण सगळ्या योगामध्ये आपल्याला परफेक्शन पाहिजे, तेव्हा कुठे आपण लवकरात लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकू. म्हणून स्वामीजींनी 4 योगांचा समन्वय रामकृष्ण मठामध्ये केलेला आहे. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊ आणि आपल्या चिंतनाला आपण विराम देऊ. हाच आदर्श असे आजचा, मार्गावरती चालत राहा साधका, तू करू नको रे घाई, विचारपूर्वक मार्ग निवड, मग भीतीचे कारण नाही. निष्ठा असेल जेथे आपुली, त्याची वाचत ऐकत जावे, मनाचा गोंधळ करू नये, इतर वाचन श्रवण टाळावे. गोंधळून जाऊ नका कशाने, जे धरले तेच धरून ठेवा, साधनेसाठी आवश्यक जे, ते वढीच माहिती मिळवा, ते वढीच माहिती मिळवा. गुरुवाक्यावर श्रद्धा ठेवून भक्तिपूर्वक साधना करा, प्रभुचरणी समर्पण करुनी अहंकाराचा त्याग करा. विवेकानंद आले जगती, करण्या समन्वय योगांचा, त्रिकालदर्शी स्वामीजींनी दाखविला मार्ग मुक्तीचा. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया,
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिः ॐ तत्सत्। श्रीरामकृष्णार्पणमस्तु।